काजळ हिप्परगा येथील बँक ऑफ महाराष्ट्र बँकेचा मॅनेजरचा मनमानी कारभार। अहमदपूर तालुक्यातील काजळ हिप्परगा येथील बँक ऑफ महाराष्ट्रचे मॅनेजरचा मनमानी कारभाराला कंटाळून आत्महत्या करणार। वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळ लातूरचे कर्ज दुग्ध व्यवसाय, शेळी, मेंढपालन आदी व्यवसायासाठी कर्ज प्रकरण मंजूर असताना सुद्धा बँक ऑफ महाराष्ट्र शाखा काजळ हिप्परगा तालुका अहमदपूर जिल्हा लातूरचे बँक मॅनेजर हे मागील 13 महिन्यांपासून टाकडगाव तालुका अहमदपूर येथील 4 लाभार्थी दत्ता नामदेव भुतेवाड, नारब निवृत्ती साखरे, निवृत्ती पुंडलिक साखरे व ज्ञानोबा जिजोबा दारावे राहणार सर्व टाकडगाव तालुका अहमदपूर जिल्हा लातूर यांना कर्ज देत नसल्याने या लाभार्थ्यांनी 3 जानेवारी 2024 रोजी सदरील बँकेचे मॅनेजर, तहसीलदार अहमदपूर, जिल्हाधिकारी लातूर, पोलीस निरीक्षक अहमदपूर व बँक ऑफ महाराष्ट्राच्या मुख्य शाखेत सामूहिक आत्महत्या करणार असल्याचे निवेदन दिले आहे। या लाभार्थी नागरिकांनी अनेक वेळा बँकेत जाऊन विनंती करूनही आज ना उद्या या असे बँक मॅनेजर कडून आज या उद्या या असे सांगण्यात येत होते। यावेळी त्यांनी असे सांगितले, शेवटी या बँक मॅनेजर यांच्या वर्तणुकीस कंटाळून हा सामूहिक आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असल्याचे लाभार्थ्यांनी सांगितले। टाकडगाव काय तक्रार होती तुमची? आज पोलीस स्टेशनचे किंवा पोलीस स्टेशन वसंतराव नाईक महामंडळाचे आमचे फाईल होते। 13 महिने झाले देऊन बी मॅनेजर आज उद्या म्हणत होते। शेवटी आम्ही आत्मदानाचा अर्ज दिल्यास माझी करतो म्हणजे माझ्या सोबतच्या साथीदाराची करी नाही गेली अजून त्यांनी। का होत नाही? कारण काहीच सांगितले नाही इतके दिवस त्यांनी। येऊच नका म्हणत होते, होत नाही म्हणजे। आता शेवटी अर्ज दिल्यास माझं करतो म्हणजे। कर्ज कशासाठी घ्यायला? दूध व्यवसायासाठी, म्हशीसाठी। म्हणजे कर्ज भेटत नाही बऱ्याच दिवसापासून तुम्ही वरिष्ठाला काही तक्रार वगैरे केली की कलेक्टर साहेबाला 2 वेळेस केली आहे। कलेक्टर साहेबांचं काय म्हणणं? लेटर द्या म्हणून आली, बघून कारवाई करावी म्हणून दिले तरी कारवाई केलीच नाही। बँकेच्या वरिष्ठ कर्मचाऱ्याला केली आहे त्यांनी बी देता सांगत म्हणले, सांगितले का नाही की अजून काहीच नाही, आता देतो म्हणलेत मला। तुम्ही आज ते आत्महत्येचा अर्ज इशारा दिलाय, त्यापैकी तुम्ही 4 जण आहेत अर्जदार। 3 जण इथं आता सध्या उपलब्ध नाहीत। 3 जण उपलब्ध नाहीत आणि त्याच्यातून मी आजी उपलब्ध आहे ती माझं करतो म्हणलेत। आणि 3 आता उद्या अर्ज देणार आहेत, आत्महत्या करते तर काय करते की पुढे उद्या देणार आहेत अर्ज। तर काय आता तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? कर्ज जर मिळत नसेल आत्महत्या करणार आहेत। ठाम आहे? हा ठाम आहे। ठीक आहे। देतच नाही आम्हाला कर्ज। उद्या या, परवा या असं म्हणून 1 वर्ष घातलं आम्हाला। तर आम्ही खडे ऑफिसला गेलो, खडे ऑफिस साहेबांनी काय म्हणले, तुमचं होतंय काम, काही अडचण नाही, काय मी करू करायला होतो का म्हणले। तर मी ह्यांना की आम्ही तर चेक होत नाही, तुमच्याकडे प्रॉपर्टी नाही, फराण नाही, असं नाही तसं नाही, नाही बी नाही आम्हाला सांगणार, आम्हाला फाईल द्या आमच्या परत, आम्हाला जरी होत नसले आमच्या फाईल द्या आम्हाला परत, फाईल बी देत नाहीत। तुम्ही सांगा आता काय म्हणणं आहे तुमचं? 1 वर्ष समजा यायचं, रोजगार बुडवायचा, काम करायचं, तुम्हाला लेख समजा पोरग मध्ये समजा लग्न झाले काहीतरी शेळ्या म्हणा, काही धंदा किती करून खायला म्हणून त्याला फाईल टाकले आम्ही समजा। असं जर ज्ञान देणार गेले तर आम्ही कसं करायचं सांगा तुम्हाला? यापूर्वी कधी कर्ज घेतलं होतं? नाही, आम्ही कर्ज केलं, कर्ज पडले। हा, थकबा काहीच कर्ज नाही आपलं, काहीच नाही, तरी कर्ज नाही, काहीच नाही, फक्त पीक कर्ज आपल्या नावावर आहे। करून खायचं आम्हाला समजा, काहीतरी आम्हाला करून खायचं समजा, धंदा शेळ्या म्हणा काही समजा करून खायचं म्हणून देत नसल्यावर आम्ही काय करा सांगा तुम्ही?